हाय हॅलो एव्हरीवन. पुन्हा बरेच दिवसांनी तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. गाईज आज ब्लॉग यासाठी बनवते कारण का मी मम्मा नना आणि दीदी आम्ही चाललोय बाबा फालुदाला. सो गाईज ब्लॉग बघत राहा. आणि ननूला माहिती नव्हतं पण आता तिलाही माहीत पडलंय. सो येस मी निघतेय, काहीच आवरलं नाहीये. ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशनमध्ये चाललोय. रात्रीचं राऊंड मारायला बोलून चाललोय पण आता चाललो आम्ही बाबा फालुदाला. गाईज ननूला कळालेलं आहे अशा प्रकारे आम्ही चाललोय बाबा फालुदाला. तिला खोटं सांगून आलं होतं, म्हणजे तिला खोटं सांगितलं होतं की श्यामनगरला जायचं आहे आणि ते कॅन्सल करून आम्ही चाललोय बाबा फालुदाला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना, वी आर गोईंग. आणि माझी मम्मी आणि दीदी टोकावरती उभे आहेत आम्हाला घ्यायला. आम्हाला अक्षरशः चालत आम्ही हळूहळूच जाणार आहे. विचारच केलाय त्यांना, पण अजून वाट बघायला लावणार आहे आमची. तर ननू काय वाटतंय तुला? ननूला जीप वरनं डायरेक्ट उचलला. डायरेक्ट जेवली काय या लोकांचा डेझर्ट आहे, माझं काय जेवण आहे असं मला वाटतं. नाही काहीच माझ्यासाठी पण जेवण आहे, कारण का मी जेवली नाहीये. मला असं होत आहे की नाही जेवायची इच्छा होत आहे. सो मी विचार केलाच आहे की मी आज बाबा फालुदाचा फालुदा खाऊन पोट भरायचं. काय ते काय, हा पोट तर भरेल कारण का तो जितका मोठा येतो. तर हो, म्हणजे तू खूप वेळा जाऊन आले. खूप वेळा असं नाही, मी दोनदा खाल्लाय. एकदा घरी खाल्लाय, एकदा जाऊन खाल्लाय. आणि इट्स माय थर्ड टाइम. खाल्लाय. अब ये मम्मीचं डोकं पण ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत चल. आणि या पावसाचा पण आपल्या मध्ये चाललाय लुडबुड लुडबुड टप 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 नाही पडतोय. तर काय, एकदाचं एवढा काय कळत दिवसभर नाहीये. पडत नाही. आणि आता रात्रीचा कुठला त्याला त्याचा दिवस आहे पडणार. त्याचे दिवस आहेत पण अरे एकदा तरी जोरात पड. झाले ते 4 दिवस आपला रूप दाखवून गेला नंतर गाईज व्हिडिओ करायला लावता सगळं. चालतोय आणि चालतोच आहे. आम्हाला वाटलं आम्ही ऑटोनी जाऊ, कसलं काय, अजिबात नाही. आमच्या घरात पैसे वाचवायचे सगळ्यांना. आणि ननू नुकतीच जिमवरून आली आहे, तिला प्रॉपर तिचा वर्कआउट होतोय अजून पण. तिथे पण काम येते. आणि अजून त्यांना बोललो थांबा, तर ते दुसऱ्या डोक्यावर जाऊन पोहोचले. आमच्या टॉम अँड जेरीचा गेम चालू आहे, तर पुढे आता आम्ही पाठवतो. मी चेन करतो. आता बघूया आम्ही कधी पोहोचतोय. नाही बोलता आम्हाला चालवलंच आणि पुढे पण स्टेशनला पोहोचलोय फायनली. आता आम्हाला थोडाच डिस्टन्स डिस्टन्स आहे आमच्याकडनं. तो मी आता कव्हर करतो. आम्ही अजून चालतोय. खूप पेशन्स ठेवावे लागतात मला फालुदा. दुपारी जेवले ते, आता रात्रीचे वाजले 11 वाजले. मम्मी जेवण करून जाते, खायला होत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे, मम्मीचा प्रॉब्लेम आहे का हिचा? हिला खायला होत नाही, हिची चुकी आहे ती, आमच्यावरती नाही यायचं. दुपारी 1ला जेवले, ती तुझी चुकी आहे. क्लासला जाताना खाऊन जाऊ शकतेस तू. नाही 4 झाले. मी काय खाल्ला के आंग पे लेना सीख लो, दुसरे के आंग पे ढकलना जरुरी नाही है ब्रो. आम्हाला इतकुसा पॉइंट पाहिजे भांडायला दोघी बहिणींना. काय बोलते, मम्मीचं मी नाव घेतलं, तुम्ही परत जाऊन चेक घेतलात नाही तर जाऊन बघ. मी नाही. ठीक आहे आता चल जाऊ दे, पण तुला खाऊन जाता येत नाही का? आमची काळजी म्हणून आम्ही बोलतोय. भूकत नाही लागत ना खाऊ. मग ती तुझी चुकी आहे. तेवढी लागते की खावडं खाऊसं वाटतं. मग खायचं एवढी भूक लागली पण शेड्यूल एवढं लांबवतात की नाही. आता बोलते दिवसाचा शेड्यूल इतका बेकार आहे हिचा. सकाळी 7ला स्कूलला जाते, 12:30-1 वाजता यायला. हा आल्यावरती डायरेक्ट जे काय आहे ते खाणार घरी. अभ्यास. मग अभ्यास नाही, चुकीचं. आम्ही झोपतो. आम्हाला झोप हवी इम्पॉर्टंट, कारण का रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रोल होतात. 12 नाही 2 ओव्हर आहे. नाही काहीच रिअलिटी चेक आणि मध्ये ह्याचा एक दिवस 12:30ला झोपते. 12:30. मम्मी किती खोटं बोलते ही. 12:30ला झोपते. 12:30 भीती आहे गाईज, हिचे सगळे टीचर्स माझा ब्लॉग बघतात म्हणून. देखने वालों को देखने दो, वी डोंट केअर. पण सांगते. आणि मला असं वाटलं सर्वाइव्ह केला. दुपारी समथिंग 5:30 संध्याकाळी 5:30ला क्लासला जाते, डिरेक्ट 9 वाजता येते. 9:15ला जिमला जाते, 11:30 वाजता येते. येऊन जेवणार. मग आपल्याला सीन असायला हवा ना. 10वीला काय. हा 10वीचा माणूस आहे वाटतं तुम्हाला. या वर्षी आमच्याकडे बोर्ड आहे. बोर्ड पाडून येणार आहे माणूस आमच्याकडे. त्या पेपर सुपरवायझरला पण काढू निकाल.
तो गाईज आमचा डेस्टिनेशन आलेला आहे बाबा फालुदा. फायनली एवढा पेशंट गाईज. आता आमचा डेस्टिनेशन आला आहे finally. आणि आता आम्ही जातोय गाईज. पब्लिक आम्ही फक्त चौघाच आहे. आम्ही आणि जर कोणी आम्हाला बघितलं तर एकटं गेला असं बोलला. तो काही असं काय नाही आमचं अचानक ठरलं राऊंड वर जात जाता ठरलं नाही हो गाईज. पब्लिक दाखवते आम्हाला. बघा आमचं लग बघा काय. मी इथे पोहोचली आणि पाऊस आला जोरात पाऊस आला बघू शकता. आय एम सो लकी. आय थिंक सो. आपण आलो आणि फायनली आलोय आणि तो जोरात पाऊस यायचा चालू झालेला आहे. तो गाईज फायनली आमचा आला आहे बघू शकता. खायला या ना. एक एक करके आ रहा है. वेटिंग मध्ये आहे होतो आम्ही. आणि तर पराठे जास्तच मोठे मोठे येतात. खाल्लं काय It's time to act. आम्ही 2 प्रकारचे फालुदा मागवले. मला हा आवडेल खायला. अरे तू हा खाऊन बघ. माझ्याकडनं कधी पडलं नाही असं झालंच नाही. इट्स ओके. आपण तिथे जाऊ ना. मॅटर वॉट माझं सगळ्यात फेवरेट ब्लूबेरी आहे. आय एम नॉट गोइंग टू लिव्ह दॅट. मी नक्की ट्राय करणार आहे ते पण इथून खाऊन जायचं. तर बघूया मम्मी देते काय मला. थोडंसं मस्का मारावा लागेल. गाईज हे बघा हे मला सोडून खातायत. दीदी का प्यार है ये. खरंच छान आहे. बोललेली हा त्याच्यापेक्षा मिळते. पण ब्लूबेरीची तोड कुठेच नाहीये. ब्लूबेरी फालुदा खाऊन बघ. आहे ना तिथे. मग काय नाही मला. तुला काय हवं घे ना. मी बोलल्यानंतर एका मुलीची बडबड कमी आहे आता इथे कारण का ती बिझी आहे खाण्यात. उसको भूक लगाता. पोस्ट खाणं आहे तिचं. दुपारी खाल्लाय त्याच्यानंतर पडलाय चमचा हातात. गेलाय तो गेलाय. अरे आहे मम्मीनी सेफ्टीसाठी माझ्यासाठी अजून एक चमचा घेतलाय. तो एकाला हा मॅगी खा. मॅगी खा. मॅगी शोध फालुद्यात दिसते काय. हाय बघ. हाय मॅगी आहे. ननुची मॅगी आहे. ऐसा करून देखो काय सो गाईज इथे ना वरती पाऊस पडतोय आणि इकडे ह्याच्यात पाणी पडलं वरच. नवऱ्या नाही येणार म्हणून खुश असणार. ब्लॉग मध्ये मम्मी घरी नको खुश आले. अरे खुश नाही झाली म्हणजे टेन्शन नाही का. रिलॅक्स. टेन्शन नाही ना म्हणून शिव झाली. अरे जाऊ दे नेक्स्ट टाइम. प्रथमी जिजू आले तर आपण जाऊ. तो गाईज एकमेकांना खेळत जिजू इथे तुम्ही पाहिजे होता. मिस करतोय आम्ही सर्वांनी. मी मिस करते तुम्हाला. दीदीचं नाही माहिती मला. दीदी पण दीदी ऑलवेज. आमचा फालुदा खाऊन झालेला आहे गाईस. पोट फुल झालंय ना. पोट मला थोडासा खाल्ला तरी पोट फुल आहे. मेरी बॅग. सो गाईज आता आमचं झालंय खाऊन. आम्ही आता निघालो बघू शकतो. आम्ही आमच्या परतीवरती निघालो आणि ही बोलते लवकर झालं असं नाही वाटत खाऊन. तर माझी मम्मी बोलते थांबा क्रॉस करू दे रस्त्यात. तर माझी मम्मी बोलते काय तिथे झोपायचं होतं तुला. मारते काय हगरी हगरी. हक से मारूंगी बहन है मेरी. हे चालेल स्लो स्लो गप्पा बंद करा. सो गाईज माझं पोट खूप जाम झालंय. मला जेवण बिवण काय खात मी खूप पोट भरला.
मला वाटलं आता घरी जाऊन पण हादडायचं बाकी आहे. जाऊन झोप ना, उद्या स्कूल आहे माझी. जाणार आहे स्कूलला उद्या. मग बाय. हे लोक येतात. तुम्हाला विचार पडला असेल की आम्ही कुठे आलोय खायला. कुठे नाही, आपल्या इथे जोगेश्वरी वेस्ट. तुम्ही स्टेशनला आलात की बाजूलाच आहे, जवळ आहे. 4 to 5 मिनिट वॉक वरती आहे. आणि So, आम्ही- जाऊ शकता आरामात. तुम्हाला जर लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा. ओके, सो गाईज, आणि इथे वेस्टला ऑलमोस्ट तुम्ही बघू शकतात, इथे पण आता एक हॉटेल गेलं पार्टी. इथे आता इथे पर्शियन दरबार आहे. सो असे इथे हॉटेलसाठी बेस्ट खूप फेमस आहे. आणि ईस्ट ऑल तिथे सगळं आहे. जोगेश्वरी ईस्ट ऑलराऊंडर आहे. पण ईस्ट मध्ये जास्त तुम्हाला कपडे वगैरे येतील, तिथे हॉटेल्स नाहीये जास्त. वेस्टला पण आहेत कपडे, संडे मार्केट वगैरे असं हा, काही ते specific ठीक आहे. halls पण लागतात. असं बघायला गेलं तर ईस्टला कपडे खूप चांगले भेटतात. बस. आणि गाईज तुम्हाला माहितीये का, जर बघायला गेलं तर जोगेश्वरी वेस्ट पहिले काळी फेमस कशासाठी होती तर 24 कॅरेट थिएटर. म्हणजे इथे 24 कॅरेट होतं, हबच्या आधी इथे होतं. हा. ऑलमोस्ट सगळी पब्लिक इथे यायची. फक्त त्यांना जोगेश्वरी वेस्ट म्हणजे काय, पिक्चर बघा 24 कॅरेट हेच, बाकी बाकी ना काही हॉटेल माहिती नो नथिंग. बाबा फालुदा पण हे आता रिसेंटली चालू झालंय, म्हणजे 1 हे to 3 years अगो नाही, हे तुला आपल्याला माहिती नाही किती वर्ष झालं चालू झालं. चालू झालं. बट स्पेसिफिक फक्त वी डोंट नो. आम्हाला एवढंच माहिती होतं जोगेश्वरी वेस्टला का जातोय तर 24 कॅरेट पिक्चर, म्हणजे 24 कॅरेटला पिक्चर बघायला चालतोय बस. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहिती नव्हतं. आणि आता जोगेश्वरी इतकी forward आहे सगळं- की सगळं सगळं आहे आहे. जोगेश्वरी. ऑल थिंग गाईज मस्ट विजिट. आमची जोगेश्वरी खूप छान आहे. काय नाही हे विचार, आमच्याकडे सगळं आहे. आम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाहीये जोगेश्वरीनी, आणि हीच खूप छान गोष्ट आहे. बस गाईज, आम्ही जर पहिले काळी कधी जोगेश्वरी वेस्टला जेवायचं झालं आणि आलो तर आम्ही मोस्टली यायचो तर बिस्मिल्लाह रेस्टॉरंट बोस्टन हॉटेल. बिस्मिल्लाह आहे बघा इथेच आहे. तर आम्ही त्याच्यासाठीच यायचो. बोस्टन हॉटेलमध्ये जेवायला म्हणजे आलेलो. तेव्हा ना ते बोस्टन हॉटेल खूप जास्त चाललं, खूप जास्त. आणि आम्ही त्यानंतर आलेलो ते ना, तुटलं, त्याच्यासाठी आम्ही आता- आलो ते लास्ट होतं, त्याच्यानंतर ते 1 week न लगेच तुटलं. म्हणजे आम्ही लकी होतो. आमची लास्ट विजिट होती तिकडे. बट सही आहे, जेवण एवढं सही होतं. बेस्ट बेस्ट. आणि आता सध्या आम्ही घरी चाललोय. आपली जोगेश्वरी. गाईज, ननू घरी जाऊन आहे ना आता प्रोटीन खाणार आहे. प्रोटीन काय खाणार आहेस? पनीर. एवढा वेळ एवढे मोठे कप खाल्ले ह्याचे चालतं बाबा ते. फालुदाचे, ते पण प्रोटीन नव्हतं. बस 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 बस. काय गाईज, फायनली आम्ही आमच्या एरियात आलोय. झालाय, आमची ट्रिप संपलेली आहे. फायनली नाव वी आर गोइंग बॅक टू होम. संपलाय आमचं सगळं दिवसाची एनर्जी. आता घरी जाऊन मस्त एसीत झोपणार आहे. फायनली आम्ही घरी आलोय. आमच्या गल्लीत मागे काळोख आहे, समोर तर पूर्ण काय बोलू इतकं. प्लीज फायनली आम्ही घरी आलोय. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आमचे पोचत राहतील आता. आणि येस, मी आता डेली व्लॉगिंग करायचा विचार करतेय. सो येस, बाय बाय तोपर्यंत. काळजी घ्या सगळ्यांनी.